समर्थ. लोकांच्या मापात आपण बसलं नाही की लोक आपली माप काढायला सुरुवात करतात, बरोबर का नाही? श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. आज आहे गुरुवार आणि गुरुवारची पूजा आहे आणि गुरुवारच्या पूजेमध्ये आपल्या छान अशी चाफ्याची फुलं तयार झालेली आहेत. पाहू शकता किती छान अशी 3-4 चाफ्याची फुलं तयार झालेली आहे. पलीकडच्या साईडला आहेत आणि अलीकडच्या पण साईडला आहेत. खूप सुंदर दिसत आहेत, पाहू शकता तुम्ही. आणि अगदी चाफ्याचीच फुलं आहेत, पाहू शकता. बघा, चाफ्याची फुलं अशीच असतात का नाही? हे बघा किती छान अशी फुलं तयार झालेली आहेत. आणि आपल्या दिव्यामध्ये रोज चमत्कार आहे, रोज. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चला, जसं पारायण सुरू केलेलं आहे तसं आपल्या दिव्यामध्ये रोज फुल तयार होत आहेत, वेगवेगळे आकार तयार होतात. आज तर साक्षात चाफ्याची फुलं, जे की स्वामी समर्थ महाराजांना खूप आवडतात. खूप म्हणलं तर खूप चाफ्याची फुलं आवडतात. तर आज बघा किती छान चाफ्याची फुलं तयार झालेली आहेत. चला, आज मी तुमच्यासोबत छोटासा म्हणजे छोटीशी सेवा शेअर करणार आहे. आज काही उपाय नाही बघा. मनातील इच्छा पूर्ण करणारा, नवसाला पावणारा एकच अध्याय आहे गुरुचरित्र पारायणामध्ये. त्या अध्यायाचं आपल्याला वाचन करायचं आहे. म्हणजे उद्या आहे वसुबारस. वसुबारस ते भाऊबीज पर्यंत रोज आपल्याला त्या अध्यायाचं वाचन करायचं आहे. नवसाला पावणारा अध्याय, आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करणारा अध्याय, घरात सकारात्मक ऊर्जा राहणारे आणि रंकाचा राजा बनवणारा अध्याय आहे. नक्की करून बघा, खूप फरक पडतो आणि खूप फरक तुम्हाला जाणवेल. 5 दिवसांमध्ये वसुबारस ते भाऊबीज पर्यंतच तुम्हाला त्याचा फरक जाणवेल. आणि जर तुम्हाला पारायण जर करायचं असेल तर 7 दिवसाचं, तर तुम्ही उद्यापासून पारायण सुद्धा करू शकता वसुबारस पासून. चला, सर्वप्रथम वसुबारसच्या म्हणजे दिवाळीच्या पहिल्या दिवसाच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. चला तर मग, नवसाला पावणारा अध्याय आणि मनातील सर्व इच्छा पूर्ण करणारा अध्याय, रंकाचा राजा बनवणारा अध्याय, रोडपतीचे करोडपती बनवणारा अध्याय कोणता आहे? तेच अध्याय आपल्याला उद्यापासून वाचन करायचं आहे. भाऊबीज पर्यंत वाचन करायचं आहे. अगदी छोटासा अध्याय आहे आणि तुम्ही सारामृत पारायणामध्ये जे अध्याय येतो ना 18वा, ते पण वाचू शकता. गुरुचरित्र पारायणातलाच वाचा. माझं तर म्हणणं आहे गुरुचरित्र पारायणातलाच वाचा. 18वा अध्याय. 18वा जे गुरुचरित्र पारायणामध्ये 18वा अध्याय आहे ना, ते आपल्याला उद्यापासून भाऊबीज पर्यंत वाचन करायचं आहे. वसुबारस ते भाऊबीज पर्यंत हा अध्याय वाचन करायचा आहे. आणि हे वाचन केल्याच्या नंतर तुमच्यातच तुम्हाला फरक जाणवेल. तुम्हीच तुमच्या डोळ्यांनी ते फरक जाणून घेसाल आणि नंतर मला कमेंट करून सांगा की तुमच्यामध्ये काय फरक पडलेला आहे, तुमच्या परिस्थितीत काय फरक पडलेला आहे. आणि तुम्हाला जर फरक पडला तर तुम्ही 12 महिने आयुष्यभर तो अध्याय वाचत राहा. तुमच्या आयुष्यात काहीही कमी पडत नाही. म्हणजे ज्यांचा व्यवसाय आहे त्यांच्यासाठी तो खूप उत्तम अध्याय आहे. ते नक्की वाचन करा. 18वा अध्याय लक्षात ठेवा. 18वा अध्याय नवसाला पावणारा आणि रोडपतीहून करोडपती बनवणारा. चला तर मग, कशी वाटली छोटीशी सेवा नक्की कमेंट करून सांगा. नवीन असाल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. नवीन असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि लाईक जरूर करा. दिवाळीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून सर्वांना याचा फायदा झाला पाहिजे, बरोबर का नाही? श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओमध्ये काही चुकलं तर माफ करीत जा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. लक्षात ठेवा, 18वा अध्याय हा तुम्हाला वाचन करायचा आहे वसुबारस ते भाऊबीज पर्यंत. 18वा अध्याय. श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्रातील 18वा अध्याय. श्री स्वामी समर्थ.